या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन. गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ. मस्फिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70 383 87 638. सह प्रायोजक बट्रेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. बट्रेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी त्वरित संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरे फिटनेस मंत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. तर आज आपल्यासोबत महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट मधील खूप चांगले बॉडी बिल्डर आहेत. म्हणजे अजून त्यांनी कॉम्पिटिशन खेळले नाहीये, परंतु त्यांना कॉम्पिटिशन खेळायची फार इच्छा आहे. तर त्यांचं नाव आहे सुशील शिखरे. तर सुशील शिखरे यांची देह यष्टी बघून आज कुणालाही वाटेल की नाही, आज शरीर किती मोलाचं आहे, किती महत्वाचं आहे. तर आपण यापूर्वी सुभाष पुजारी सर असतील, रवी वंजारी असतील, उमेश भाकरे, नागेश भाकरे या बऱ्याच जणांना आपण भेटलेलो आहे आणि त्यातील बऱ्याच जणांचा आपण इंटरव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे. तर आज पुन्हा एकदा एक पोलीस खात्यातला व्यक्ती ज्याच्यासोबत आपण दिलखुलासपणे संवाद साधणार आहोत की ही शरीरयष्टी बनवायला किती मेहनत लागली, जिम मध्ये किती घाम गाळला, याबद्दल त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. सुशील सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच महिन्यांपासून सुरू होतं की सुशील सरांची मुलाखत घ्यायची, परंतु नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, त्यानंतर आपल्या विधानसभेच्या निवडणुका, त्यानंतर त्याचं काउंटिंग, यामुळे त्यांना पण जमलं नाही. त्यांचं व्यस्त हे शेड्यूल होतं. सुशील सर, मला सांगा, तुमचं एक बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज हे नेमकं कुठे कम्प्लीट झालं? नमस्कार, मी सुशील कमल अरुण शिखरे सध्या महाराष्ट्र मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. खार पोलीस स्टेशन इथे मी सध्या माझी नेमणूक आहे. तर सर्वप्रथम मी माझ्याबद्दल माहिती देतो अशी की आमच्या मुंबईचे पोलीस आयुक्त श्री फणसाळकर साहेब आणि माझ्या खार पोलीस स्टेशनचे अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ साहेब, तसेच बांद्रातील सर्व अधिकारी आणि खारमधील सर्व अधिकारी यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझ्या परिचयाला सुरुवात करतोय. माझं बालपण गावी झालंय सातारा. गावाचं नाव माझ्या नांदवळ आहे आणि माझं 12वी पर्यंत शिक्षण हे गावी झालंय. मला लहानपणापासूनच व्यायामाची आवड होती आणि आता 7वी पासून 5वी पासून आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये मुलांना 5वी पासूनच व्यायामाची आवड आहे आणि सैन्य दलात, पोलीस दलात, नेव्ही मध्ये, आर्मी मध्ये जाण्याची भरपूर इच्छा आहे. माझी पण भरपूर इच्छा होती आर्मी मध्ये जायची, पण माझं स्वप्न पूर्ण नाही झालं. तर माझा प्रवास तिथून सुरुवात झाला. माझं 12वी पर्यंत शिक्षण सगळं गावी झालं. त्यानंतर 12वी नंतर मी मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर मी 1-2 वर्ष प्रॅक्टिस केला आणि त्याच्या अगोदर माझं प्रॅक्टिस चालूच होतं. बरोबर. एकच ध्येय ठेवलं होतं की महाराष्ट्र पोलीस मध्ये जायचं, करून जायचं म्हणजे जायचं, प्रयत्न करायचेच. आणि त्यासोबत मला एक फिटनेसची आवड होती. लहानपणापासून स्वप्न होतं, ते मी आज पूर्ण केलं. आणि 2004 साली मी पहिल्याच भरतीमध्ये मुंबई पोलीस दलात भरती झालो. त्या फिटनेसचा फायदा झाला. पण सर, एक विचारायचं आहे तुम्हाला, ही आता ही एवढी शरीरयष्टी बनवली तुम्ही, तर एक वर्दीवर जेव्हा तुम्ही वर्दी घालता तर एक पब्लिक रिॲक्शन काय असते? आता मी वर्दी घातल्यानंतर पब्लिकचं रिॲक्शन म्हणजे मला बघून लोक जागेवरती थांबतात. बरेच लोक थांबतात, माझ्यावर सेल्फी घेतात. एक सेल्फी घेण्याचा आनंद खूप वेगळाच होता. बरेच मुलं येतात लांबून लांबून. महाराष्ट्राभर माझे बऱ्याच ठिकाणी फॅन आहेत. तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट, सगळ्या देवस्थानी, इतर जिल्हे वगैरे, परत इतर राज्यातही माझे बरेच फॅन आहेत. मी सगळ्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधतो. सगळ्यांना मी रिप्लाय देतो. इंस्टावरती माझे बरेच फॉलोअर्स आहेत, फेसबुक वरती आहेत आणि मला लाईक्स, कमेंट्स करतात. आज ते माझं कुटुंब आहे. त्या कुटुंबामुळे मला जे सोशल मीडियावरती जी प्रसिद्धी मिळाली ती माझ्या कुटुंबामुळे मिळाली. सर,
पण आता तुम्ही ही शरीरयष्टी जी बनवली याच्या मागे पण तुमचा कोणीतरी मार्गदर्शक असेल, कारण एवढे जे मसल्स जे बनवायचे तर एकट्याचं म्हणजे स्वतःचं ज्ञान आपण त्याच्यामध्ये टाकू नाही शकत, पण हे सगळं कोणाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही केलं? आता मी सुरुवात अशी करतो की मला व्यायामाची पहिल्यापासूनच आवड होती. बरोबर. माझा व्यायाम हा गावठी तालमीत जिम मध्ये वगैरे झालेला व्यायाम करायचो मी, आणि त्याच्यावरती मी माझं शरीर थोडंसं बनवलं. बरोबर. माझ्या आयुष्याला मार्गदर्शन मिळालं. मी 2 वर्षापूर्वी आपले माझे गुरुवर्य सुनीत जाधव, परत एकदा सांगतो, सुनीत जाधव सर मला भेटले रिसेट जिम बँड्रा या ठिकाणी. रिसेट जिम बँड्रा त्या ठिकाणी भेटले आणि त्यांनी मला बघितल्यानंतर मी त्यांना बघितल्यानंतर खुश झालो. माझ्या आयुष्यातला पहिला सेल्फी त्यांच्याबरोबर मी काढला. मग त्यांनी माझी शरीरयष्टी बघून मला सांगितलं की सर तुम्ही अजून चांगली तयारी करा, तुमच्या बॉडीमध्ये भरपूर इम्प्रुव्हमेंट होईल, तुमचं जेनेटिक खूप चांगलं आहे. म्हणजे थोडासा ऍटिट्यूड न दाखवता त्या माणसाने माझ्या आयुष्याला, माझ्या बॉडीला एक नवी दिशा द्यायला सुरुवात. कलाटणीच भेटली. म्हणजे एक प्रकारचा कुंभार आणि मी मातीचा गोळा असं झालं. आणि त्या कुंभाराने घडवण्याचा प्रयत्न केला, तसं मी घडत गेलो. म्हणजे पूर्ण मार्गदर्शन त्यांनी तुम्हाला दिलं. हो. सर, आज आपल्या या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खूप सारे बॉडी बिल्डर्स आहे. बघायला गेलं तर आपण मोजू पण शकत नाही. तर कोणाची तुम्हाला शरीरयष्टी जास्त आवडते? महाराष्ट्र पोलीस मध्ये बरेच आहेत बॉडी बिल्डर आमचे. आता नवीन पिढीमध्ये पण आहेत. मी पण बघतो बरेच बॉडी बिल्डर. असं वैयक्तिक असं कोणाचं नाव नाही सांगतो की बाबा ही व्यक्ती आहे म्हणून. पण आज पोलीस डिपार्टमेंट मधली नोकरी ही एकदम व्यस्त जीवनशैली असते. म्हणजे तुम्हाला म्हणजे जेवायला पण कधी कधी टाइम भेटत नाही. तर पण ह्या व्यस्त जीवनशैलीतून व्यायामाला कसा टाइम काढतो? आता ही व्यस्त जीवनशैली म्हणजे तुम्ही गेल्या 6 महिन्यापासून मला फोन करून विचारता, म्हणून मी तुम्हाला प्रश्न मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. पण हा सगळ्या प्रकारचे बंदोबस्त हे बंदोबस्त करूनच आम्ही कंटाळलेलो आहे भरपूर. पण आता 12 तास, कधी 12 तास, कधी 24 तास ड्युटी लागते. इलेक्शन मध्ये बऱ्याच आमच्या पोलीस लोकांनी कोणी 48 तास, कोणी 36 तास अशा ड्युट्या केलेल्या. यातून पण डोकं शांत ठेवायचं म्हटल्यानंतर मी असा विचार करतो की माणसाला जर रागावरती कंट्रोल करायचं असेल तर त्यांनी व्यायामशाळेत जावं. खरी गोष्ट आहे. मी वेळात वेळ काढून व्यायामशाळेत जातो म्हणजे जातोच. मला रात्रीचा किती उशीर होऊ देत, मी थोडा वेळ कुटुंबाला कमी देतो पण व्यायामाला जास्त देतो. सर, एक मनापासून इच्छा होती, म्हणजे माझीच इच्छा नाहीये, आता बरेच जरी इंटरव्ह्यू बघताय तर एक तुमचा बॉडीचा आम्हाला पोज बघायची, एकदा मसल्स दाखवा तुम्ही. क्या बात आहे. किती असेल सर अंदाज? 19, 19.5. ओके. सुरुवात किती पासून झाली होती बायसेप्सची? सुरुवात झाली असेल 14-15 पासून सुरुवात झाली असेल. बऱ्याच वर्षाची मेहनत आहे. बऱ्याच वर्षाची मेहनत आहे आणि सुनीत सरांचं पण योग्य गायडन्स आहे. आजच्या पिढीला व्यायाम करणं सांगू इच्छितो की वर्कआउट करण्या अगोदर म्हणजे तुम्ही असं कुठल्याही ट्रेनरच्या अंडर ट्रेनिंग करू नका. योग्य मार्ग, योग्य ट्रेनर, योग्य गुरु याचा सल्ला घ्या. आणि बॉडी बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शॉर्टकट मारू नका. खूप महत्वाचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि बॉडी, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की फक्त नॉनव्हेज खाल्ल्यानेच बॉडी बनते किंवा व्हेज खाल्ल्याने बनत नाही. तर हा लोकांचा चुकीचा गैरसमज आहे. महत्वाचं सगळ्यांना सांगायचं आहे की मेहनत करा. तुम्हाला लगेच थोडे परिश्रम केल्याने लगेच तुम्हाला फळ मिळणार असं नाही. तर मेहनत करा, तुम्हाला फळ त्याचं नक्कीच मिळणार. जिद्द सोडू नका. शेवटपर्यंत, जोपर्यंत आपण जिंकत नाही ना तोपर्यंत लढायचं. बस मी आयुष्यामध्ये हेच ठेवून पुढे चाललोय. जोपर्यंत जिंकणार नाही ना तोपर्यंत मी हार मानत नाही आणि हार मानायचीही नाही. पुन्हा एकदा सगळ्या तमाम माझ्या प्रेक्षकांना, महाराष्ट्र पोलीस तसेच मुंबई पोलीस सगळ्यांना मी धन्यवाद देतो की मला माझ्या वर्क टाइम मध्ये मला थोडंसं ऍडजस्टमेंट करून मला व्यायामाला वेळ देतात आणि मी तेवढ्या वेळात जाऊन व्यायाम करून येतो. विचारायचं होतं तुम्हाला, पोलीस अधिकारी मोठमोठ्या लेवलचे जे IPS लेवलचे अधिकारी ते सुद्धा त्यांच्या फिटनेसवर खूप लक्ष देतात. तर असे कोणते अधिकारी की वय जास्त आहे त्यांचं पण त्यांचा फिटनेस तुम्हाला भावतो अजून पण? म्हणजे पोट वगैरे काहीच दिसत नाही पण वर्कआउट मध्ये एकदम परफेक्ट आहे. माझे आयडियल पोलीस खात्यातले आपले सर
श्री विश्वास नांगरे पाटील साहेब, बरोबर, तसेच कृष्ण प्रकाश सिंग साहेब, मी यांना पोलीस खात्यातलं माझा आयडियल मानतो. रवींद्र कुमार सिंगल साहेब, खूप छान. पण मी नांगरे पाटील साहेबांना नेहमी वर्कआउट करताना बघतो. त्यांचा फिटनेस खूप लाजवाब आहे आणि आजच्या तरुण पिढीचे ते आयकॉन आहेत. बरोबर, फक्त पोलीस खात्यातच नाही तर पब्लिक मध्ये सुद्धा ते तरुण पिढीचे आयकॉन आहेत. त्यांनी पण फार शून्याचं विश्व निर्माण केलं. त्यांच्यासारखी फिटनेसची आवड आणि त्यांनी एखाद्या वेळेस 2 ओळी जर गायडन्स केल्या तर त्या एवढ्या आपल्या आयुष्याला कलाटणी देतात. मोटिवेशन, त्यांचे मोटिवेशन स्पीच खूप छान असतात. मी नेहमी बघतो. तुमच्या आहारात कोणत्या पदार्थांचा जास्त समावेश असतो? माझ्या आहारामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा म्हटलं तर माझी पत्नी आहे दीपिका शिखरे. मला वेगवेगळ्या प्रकारच्या डिश ती करून खायला घालते आणि माझ्या जीवनावरती सगळ्यात नियंत्रण तिचं आहे. म्हणजे मी 30% व्यायाम करतोय, म्हणजे 70% मेहनत आहे ती माझ्या पत्नीची आहे. किचन मधून तिचा सकाळी दिवसभर 5 वाजता ती उठते. 5 वाजता उठून रात्री 1 वाजेपर्यंत तिचं सगळं प्रिपेअर ती माझं मील करण्यातच जाते. त्याच्यात मुलांचं शिक्षण, ट्युशन, त्याच्यामध्ये तिचा सगळा वेळ जातो. मला रोज वेगवेगळ्या प्रकारच्या डिश खायला मिळतात, रोज. त्यांचं पण हार्डवर्क आहे. त्यांचं हार्डवर्क आहे म्हणता येते. सगळ्यात शेवट म्हणजे मी रात्री ज्यावेळेस कंटाळून येतो त्यावेळेस मला अक्षरशः जेवायचा सुद्धा कंटाळा येतो, तर ती मला रोज संध्याकाळचा एक मील तिच्या हाताने भरवते. पण सर, आता तुमचे आज इंस्टाग्रामला बरेच फॉलोअर आहे, काही 90,000च्या अगेन्स्ट आहे. तर असं कधी तुम्हाला कोणाकडून बोलवणं आलं की तुम्ही बॉलिवूडमध्ये काम करा किंवा मराठी चित्रपटांमध्ये असं काम करा, असं काही तुम्हाला कोणी सजेस्ट करतं का, करावं तुम्ही? मला इंस्टावरून ह्या बऱ्याच कमेंट्स आहेत. मला बरेच पब्लिक मला म्हणतात, सर तुम्ही रिअल लाईफ मधले सिंगम आहात, तुम्ही साऊथचे हिरो वाटतात, तुम्ही हे वाटतात, तुम्ही एखाद्या पिक्चर मध्ये एंट्री करा. तर जेव्हा योग असेल, स्वामींनी जेव्हा योग दिला असेल तेव्हा करूच एंट्री आपण. हो, कारण आता पण सुहास खामकर सर पण आता बॉलिवूडमध्ये त्यांनी पदार्पण केलंय. सुशील सर, जे तरुण मंडळी आज तुम्हाला बघताय की बॉडी बनवण्यासाठी त्यांना शॉर्टकट हवाय. शॉर्टकट म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे स्टेरॉइड्स, म्हणजे मेहनत कमी, त्याचा वापर जास्त. आम्हाला डाएट पण त्यांना जर कोणी सजेस्ट केलं तर डाएट कमी करता, पण त्यांना एक आजकाल गुगल म्हणजे आपल्या इंटरनेटवर बघून सर्च करता की मसल वाढवण्यासाठी कोणतं इंजेक्शन, तर तसं ते एक स्वतःवर अवलंबून करता. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक? आता प्रत्येक गोष्टी जर माणसाने आयुष्यात शॉर्टकट घ्यायचा प्रयत्न केला ना तर तो शॉर्टकट तो जास्त काळ टिकत नाही. बरोबर. तुम्हाला झटपट शरीर बनवायचं म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही आज कुठलेही स्टेरॉइड घेतले, बॉडीमध्ये लोड केले, लगेच तुमची उद्या बॉडी झाली आणि परवा दिवशी तुम्ही लगेच स्टेजवर उतरला, तर असं होत नाही. तर त्यांनी तुमच्या शरीराचं नुकसान आहे. कुठलेही स्ट्रक्चर तुम्हाला उभं करण्याच्या अगोदर त्याचं बेस चांगलं तयार करणं गरजेचं आहे. त्याचा बेस चांगला तयार करण्याचं गरजेचं आहे. असा कुठलाही शॉर्टकट नवीन पिढीने मारू नये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यसन नसावं माणसाला. व्यसन तुम्ही लावा. आज यंग जनरेशनला हेच सांगतो की व्यसन तुम्ही करा, व्यायामाचं व्यसन करा, वाचनाचं व्यसन करा. सर, सुशील सर, तुमच्या सोबत बोलायला खूप काही गोष्टी आहे. आज पोलीस डिपार्टमेंटमध्ये बघितलं की बऱ्याच जणांचे तब्येती आपण जेव्हा बघतो तर त्यांना मी जे सुरुवातीला बोललो की खाण्याचा टायमिंग नसतो, झोपायचा पण काही लांबचीच गोष्ट आहे. तर काहींचे शरीर असे वेगवेगळे प्रकारे वाढले, पोट वाढले काहींचे. तर याच्यामुळे तर कधी कधी त्यांना आधार जातात. जेव्हा रिटायरमेंट जवळ येते, काही 2-4 वर्षातच बऱ्याच जणांचे डेथ सुद्धा होतात. तर असे आपले जे मित्र मंडळी म्हणजे पोलीस डिपार्टमेंट मधले, तर त्यांना तुम्ही काय सांगशाल? आता आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये बरंच मी अगदी या गोष्टी करतो की बऱ्याच पोलीस लोकांना आमच्या रिटायरमेंट नंतर पेन्शन जास्त दिवस खायला मिळत नाही. बरोबर. त्याचं कारण असं आहे की कामाचा ट्रेस खूप आहे डिपार्टमेंटमध्ये. खरी गोष्ट आहे. आणि वेळेमुळे अवेळी जेवण आहे सगळ्यात महत्वाचं ते. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की पोलीस खात्यामध्ये पण बरेच लोक तंबाखूचं वगैरे सेवन करतात, यापासून बरेच आजार जळतात. तर आपल्याला पुढचं आयुष्य जगायचं, आपल्या कुटुंबासाठी जगायचं आणि निरोगी जगायचंय. त्यासाठी तुम्ही व्यसनापासून लांब राहा, योग्य आहार घ्या,
सांगणं म्हणजे तुम्ही घरचीच भाजी चपाती खावा, एक टाइम 2-3 टाइम 2 टायमाचं जेवण तुम्ही भाजी चपाती घेऊन गेला तरी तिसऱ्या टायमाचं जेवण तुम्ही घरी जेवू शकता. तुम्ही बाहेरचं जेवढं खाद्य वर्ज करता येईल तेवढं वर्ज करा. बाहेरचं जेवण टाळा, बाहेरचं फूड, जंक फूड टाळा. बरोबर. म्हणजे सगळ्यांची तब्येत चांगली राहील. बॉडी बिल्डिंग मध्ये काही पदार्पण करण्याची काही इच्छा आहे, कॉम्पिटिशन खेळण्याची? बॉडी बिल्डर आहेच तुम्ही ऑलरेडी, पण कॉम्पिटिशन खेळण्याची काही इच्छा आहे का? हा, कॉम्पिटिशन खेळायची इच्छा आहे सर. सुनीत सर मला नेहमी गायडन्स करतात आणि नेहमी मला पुश करतात, सर तुम्ही खेळा. पण अजून तेवढी मनाची तयारी झाली नाही, पण ज्यावेळेस मनाची तयारी होईल तर लवकरात लवकर मी स्टेजवरती उतरण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. सर, इथपर्यंत तुम्ही येऊन पोहोचला, या सक्सेस पर्यंत येऊन पोहोचला, या सक्सेसचा मंत्र काय तुमचा? ह्या सक्सेसचा मंत्र म्हणजे ना, माझ्यासाठी मंत्र म्हणजे माझी आई आहे. माझ्या आईचं नाव येतं मी कंठावरती बनलेलं आहे. अरे वा. तर त्या सक्सेसचा मंत्र म्हणजे की वडील नसताना, म्हणजे मी 7-7 वर्षाचा असताना माझे वडील देवाघरी गेले. त्यानंतर आमच्या आईने तिना भावंडांचा सांभाळ केलाय, मजुरी वगैरे करून. आम्ही पण 3 भावंडांनी भरपूर कष्ट करून इथपर्यंत पोहोचलोय. तर तिने आम्हाला नेहमी योग्य मार्गदर्शन केलंय. नेहमी खरं बोला, सत्याच्या मार्गाने चाला, ज्याच्यावरती अन्याय होतोय त्याला न्याय मिळवून द्या, अशा बऱ्याच चांगल्या गोष्टींची तिने आम्हाला शिकवण दिलेली आहे. एक वेळेचा जरा म्हणजे बघू शकता, म्हणजे सरांचे एक जे भाऊ आहे ते पण पोलीस खात्यामध्ये मोठ्या पदावर आहे, अधिकारी मोठे ते. मगाशीच मला त्यांनी त्यांचा फोटो सुद्धा दाखवला. आणि म्हणजे फार कमी वयामध्ये सरांचं पितृछत्र हरपलेलं आहे. आणि यामधून स्वतःला सावरत, म्हणजे त्यांच्या आईने मोलमजूर केली, कारण आईचं नाव त्यांनी त्यांच्या कंठावर इथं कोरलेलं आहे. ह्या एक मुलाखतीपूर्वी मी त्यांच्या आईला सुद्धा भेटलो. खूप छान स्वभाव आहे काकूंचा. आणि यामध्ये त्यांच्या आईने मोलमजुरी करून भावंडांना सांभाळलं आणि नंतर पोलीस भरतीमध्ये एक चांगलं सुयश त्यांनी प्राप्त केलं आणि पोलीस डिपार्टमेंट त्यांनी जॉईन केली. आज म्हणजे काही गोष्टी सरांनी सांगितलं नाही, सर चांगल्या सेलिब्रिटींकडे जॉबला आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला जर काही साध्य करायचं असेल ना, तर प्रयत्नाशिवाय पर्याय नाहीये. काय बोल सर? बरोबर आहे. ज्या आईने आता इथपर्यंत आणलंय, जे काय तुम्हाला देव कुठे शोधायची गरज नाहीये, ना मंदिरात, ना इकडे ना तिकडे कुठे जायची गरज. देव तुमच्या घरात आहे, म्हणजे तुमचे आई वडील. बरोबर. आयुष्यभर सेवा करायची ना तर त्यांची करा. तुम्हाला न मागता जगातली अशी कोणती गोष्ट नाही जी मिळणार नाही, प्रत्येक गोष्ट मिळणार. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या आई वडिलांची सेवा करणं खूप गरजेचं. खरी गोष्ट आहे. मी प्राणी मात्रावरती पण भरपूर प्रेम करतो. अरे वा, बघितलंय तुमच्या. आणि तसं पण मला, मी याच्या अगोदर 2015 पर्यंत वाकोला पोलीस स्टेशनला होतो. तर मला माझ्या आयुष्याची सिंगम म्हणून नाव मला मिळालं तिकडे. तर माझी कारकीर्द तिथून चालू झाली खरी. तर मला आता सगळीकडे बरेच सेलिब्रिटी मला ओळखतात, नावाने ओळखतात. बऱ्याच सगळे सेलिब्रिटी बॉडी चांगले इम्प्रेस होत असतील. सगळे सेलिब्रिटी खास ओळखतात, चांगले ओळखतात, नावाने ओळखतात. तर मित्रांनो, सुशील सरांनी त्यांची संपूर्ण सक्सेस स्टोरी आज आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितली आहे. महत्वाचं म्हणजे आई. तर आई ही गोष्ट आज ह्या जगामध्ये खूप महत्वाची आहे. तर त्यांनी म्हणजे त्यांना एक अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये तरळले की पूर्ण सांभाळ त्यांच्या आईने केलाय. तर सुशील सरांनी एक तरुणांना सुद्धा एक मोलाचं मार्गदर्शन केलंय. व्यसनाच्या आहारी जाऊ नका, व्यायाम करा, जेवढं तुम्हाला स्वतःला तंदुरुस्त ठेवता येईल तेवढं स्वतः तंदुरुस्त राहा. आणि त्यांच्याकडे बघून बरेच सेलिब्रिटी सुद्धा इम्प्रेस होत असतात मुंबईमध्ये. तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की मोठ्या मनानं चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट. जय जय महाराष्ट्र.